Greetings. On behalf of Excellence, I, Dr. Chandasudha Goswami, welcome you all to today's Learn from Life session. The path of life teaches us lessons in every step. A life becomes more beautiful when it is colored with various shades. Ups and downs in life brushes up these shades in our lives by mentoring us. Excellence is trying to bring out these colorful lives where success has been met against many hurdles. We here bring such personalities whose deeds become our inspiration, our motivation. Our speaker of today's session is Advocate Shruti Patil. She is 8th position holder in MPSC, the youngest judicial magistrate, first class and civil judge junior division. Her qualification is BSL LLB, LLM and SET qualification. Shruti is from Gondole. That means she has a rural background. Without having any legal background, it seems impossible for many youngsters to crack such exams. But it's her dedication and life lesson that at age of only 24, she holds such a position. She is not only an inspiration for Satara district or the state Maharashtra, but she proves herself as a daughter of proud India. Heartiest congratulations from all of us, Shruti ma'am. We all are eagerly waiting to listen to you to boost our spirit and enthu. Welcome you, ma'am. Thank you so much. First of all, good evening all. आता माझं मीडियम ऑफ स्पीच मराठी असेल, इंग्लिश असेल, तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल त्या लँग्वेजमधून मी सांगायला तयार आहे. मॅम तुम्ही सांगा कोणत्या लँग्वेजमध्ये स्पीच कंटिन्यू केलं तुम्हाला? मैम मिक्स करून दिया काही नहीं. एक्चुअली आई अपोलोजाइज कि मुझे मराठी नहीं आते, अदरवाइज मुझे सबसे अच्छा लगता था अगर मैं आपको मराठी में इंट्रोड्यूस कर सकती थी तो. नो दॅट्स डेफिनेटली ओके. तर मी माझं भाषण मराठीमधूनच देईन, कारण मोस्ट ऑफ जे जॉईन झालेले मेंबर्स आहेत त्यांना मराठीमध्ये कम्फर्टेबल असतील असं मला वाटतं. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं नाव श्रुती पाटील. माझं नेटिव्ह सातारा जिल्ह्यातली मान तालुक्यामधील गोंदवले येथील आहे आणि रिसेंटली 2019चे MPSC द्वारा कंडक्ट करण्यात आलेली ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन ही एक ज्युडिशरीच्या ज्या सीट्स असतात आपल्या लोअर जजेसच्या, त्याच्यासाठी ही एक्झाम कंडक्ट केली जाते. तर मागच्या वर्षी MPSC द्वारा ही एक्झाम घेण्यात आली होती. 190 सीट्ससाठी ही एक्झाम होती. याच्यामध्ये तुम्ही LLB क्वालिफिकेशन असाल तर अपियर होऊ शकता, म्हणजे याचा अर्थ फक्त ॲडव्होकेट्स असाल तरच तुम्ही एक्झामला अपियर होऊ शकता. अशा या टोटल 190 सीटसाठीच्या एक्झामसाठी मी अपियर झाले होते आणि गेल्या वर्षी माझा महाराष्ट्रातून 8वा रँक या एक्झाममधून आलेला आहे आणि वयाच्या 24व्या वर्षी मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये ही एक्झाम क्रॅक केलेली आहे. तर हे झालं एक्झामबद्दल. मी माझं थोडंसं बॅकग्राऊंड सांगते, एज्युकेशनल बॅकग्राऊंड तसंच फॅमिली बॅकग्राऊंड. कारण कुठलीही एक्झाम देत असताना तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडमधून येत असतात, तुमचे पॅरेंट्स काय करतात किंवा घरामध्ये अजून किती लोक एज्युकेटेड आहात हे खूप मॅटर करत असतं. त्यामुळे मी या गोष्टी थोड्याशा क्लिअर करेन, कारण जे पण स्पर्धा परीक्षेला अपिअरिंग स्टुडंट असतात त्यांच्या मनात हा एक न्यूनगंड असतो की आमच्या घरात कोणीही या बॅकग्राऊंडचं नाहीये, तर मग मी ही एक्झाम क्रॅक करू शकेल का. तर मला वाटतं की मी त्याचं एक जिवंत उदाहरण आहे की कोणतंही लिगल बॅकग्राऊंड नसताना, घरात कोणीही जज नसताना, घरात कोणीही ॲडव्होकेट नसताना मी हे एक्झाम क्रॅक करायचं स्वप्न पाहिलं आणि ते मी प्रत्यक्षात पण उतरवलं. तर माझ्याबद्दल ही छोटीशी मी एक स्टोरी सांगेन, ती तुम्ही सगळ्यांनी ऐकावी. तर माझा लहानपणीचं एज्युकेशन प्रायमरी, सेकंडरी सगळं जे कॉलेजपर्यंतचं एज्युकेशन आहे ते फलटणमध्ये झालं. माझे आई वडील दोघेही वेल एज्युकेटेड होते, त्यामुळे मला एक प्लस पॉईंट तो होता की मला काही गोष्टी नवीन कळत गेल्या, कारण त्यांच्यामधून वेगवेगळ्या परीक्षांची माहिती होत गेली की MPSC UPSC अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही ओपन कॉम्पिटिशनमध्ये उतरता आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा ऑल ओव्हर इंडिया तुम्ही प्रत्येक स्टुडंटला चॅलेंज करत असता. आणि अशी या एक्झाम फक्त एकमेव आहे त्याच्यामधून तुम्हाला डिरेक्टली लोकांची सर्व्हिस करता येते, डिरेक्टली लोकांशी कम्युनिकेट करता येत होतं. त्यामुळे माझं मग एज्युकेशन इथे फलटणमध्ये झालं. प्रायमरी सेकंडरी माझं मीडियम ऑफ एज्युकेशन पूर्णपणे मराठी होतं. त्यामुळं माझे जे बेसिक कन्सेप्ट होते ते लहानपणीच एवढे क्लिअर झालेले की मला पुढे त्या गोष्टींचा कुठेही त्रास झाला नाही. आय एम नॉट फ्रॉम कॉन्व्हेंट स्कूल, आय एम टोटली फ्रॉम अ मराठी मीडियम बॅकग्राऊंड. सो 10वी माझी मुधोजी हायस्कूल फलटण येथे झाली
10वीला चांगले स्कोर झाला, 95% मार्क्स पडले. नक्कीच त्यामुळे घरातल्यांच्या एक्सपेक्टेशन वाढल्या की काहीतरी स्पार्क आहे, तर मग ही मुलगी नक्कीच सायंटिफिक फील्डमध्ये किंवा रिसर्चमध्ये वगैरे जाईल. आणि घरात तसं कोणी इंजिनियर किंवा मेडिकलमध्ये सुद्धा गेलेलं नव्हतं, त्यामुळे सगळ्यांच्या नक्कीच अपेक्षा होत्या की ही कुठेतरी त्या फील्डमध्ये जावी, कारण एवढा स्कोर एक्सपेक्ट करत ते अजिबातच नव्हते. 10वीला तसा स्कोर झाला. त्यानंतर घरातल्यांनी सांगितलं तसं 12वी सायन्सला ॲडमिशन घेतलं, फलटणमध्येच ॲडमिशन घेतलं. त्यानंतर 12वी सायन्सला सुद्धा चांगला स्कोर झाला, 89% मार्क्स मिळाले. त्यामुळे घरातल्यांच्या अजून एक्सपेक्टेशन वाढल्या की आता 89% मार्क मिळाले तर नक्कीच ही इंजिनिअरिंगला वगैरे जाईल. त्या इंजिनिअरिंगच्या CET वगैरे सुद्धा देऊन ठेवल्या होत्या. त्यामुळे कुठे जायचं हे फक्त मलाच माहिती होतं. घरातल्यांना या गोष्टीबद्दल अजिबात आयडिया नव्हती की मी माझं करिअर ऑलरेडी डिसाईड करून ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळेस ॲडमिशन फॉर्म भरायची वेळ आली, त्यावेळेस घरातल्यांनी विचारलं की आता काय करायचं. त्यावेळेस माझ्या पुढे एकच फक्त प्रश्न होता की आता ह्यांना कन्व्हिन्स कसं करायचं की हे एक लीगल बॅकग्राऊंड आहे आणि मी तिकडे मला जायचं आहे. तर मग त्यावेळेस मी माझ्या पप्पांशी बोलले. पप्पांना सांगितलं असं असं आहे, तर मी मला लॉ करायचं आहे किंवा मला LLB करायचं आहे, तर मी करू का. त्यावेळेस एकदा बोलले, त्यावेळेस पप्पांनी सांगितलं की तुला जे करायचं असेल ते कर, फक्त जिथे पण जाशील तिथे प्रूव्ह करून दाखव. कारण कुठलंही फील्ड असो, तुम्ही जोपर्यंत प्रूव्ह करून दाखवत नाही तोपर्यंत त्याला सक्सेसफुल झालंय असं म्हणता येत नाही. मग माझ्या काळात ज्यावेळेस मी 2012ला माझी 12वीची एक्झाम झाली, त्यावेळेस असा ट्रेंड होता की बहुधा 90% लोक हे फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग किंवा मेडिकल या फील्डकडेच वळत होते. आणि माझ्या क्लासमधले जवळपास 90% मुलांनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऑलरेडी ॲडमिशन फिक्स केले होते. मग त्यानंतर मी असा विचार केला की आपण एवढे मोठे रिस्क तर घेत आहोत, पण ती कुठेतरी सार्थक झालं पाहिजे. मग घरातल्यांना कसं कसं कन्व्हिन्स केलं आणि मी LLBला ॲडमिशन घेतलं. LLBला ॲडमिशन घेतल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो की तुम्ही एकतर सायंटिफिक बॅकग्राऊंडमधून आलेला असता. 11वी-12वी सायन्स झाल्यामुळे माझे ते सब्जेक्ट पूर्ण वेगळे होते. आणि LLBला आल्यानंतर असं कळालं की अरे बापरे, हे तर खूपच वेगळं आहे. मग त्यानंतर तिथे फर्स्ट इयरला थोडासा प्रॉब्लेम झाला, कारण विषय पूर्ण वेगळे, मैत्रिणी वेगळ्या, थोडासा एक बॅकग्राऊंड चेंजमुळे त्रास होतो, पण तो तिथं फर्स्ट इयरला मी टॅकल केला. फर्स्ट इयरला चांगला स्कोर झाला, सेकंड इयरला चांगला स्कोर झाला. थर्ड इयरला गेल्यानंतर मला काही सिनियर्सकडून माहिती मिळाली की अशी ज्युडिशियरीची एक्झाम असते आणि त्याच्यामध्ये तुला जर अपियर व्हायचं असेल तर तू होऊ शकते. कारण माझं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्ही वर्षी इतका प्रचंड चांगला स्कोर झाला होता, युनिव्हर्सिटीमध्ये मेरिट लिस्टमध्ये मी लागले होते. त्यामुळे असा विचार केला की ठीक आहे, मग आपण चान्स घ्यायला काही हरकत नाहीये. त्यानंतर आमच्या कॉलेजचे सर आहेत, प्रोफेसर आहेत, त्यांच्याशी मी बोलून घेतलं की अशा काही एक्झाम आहेत का, मला त्याच्याची गायडन्स कुठून मिळेल. तर सरांनी मला सांगितलं की सध्या तरी तू फक्त ग्रॅज्युएशनकडे लक्ष दे. जसं बाकी MPSC UPSC करताना लहानपणापासून किंवा आपण म्हणतो की 10वीपासून न्यूजपेपर वाचणे किंवा करंट अफेअरचे बुक्स वाचणे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तसं ज्युडिशरीच्या बाबतीत नाहीये. ज्युडिशरी हा एकमेव विंग असा आहे जिथे फक्त आणि फक्त तुमच्या सिलेबसशी रिलेटेडच विचारलं जातं. इथं करंट अफेअर्सचा जास्त काही भाग येत नाही. त्यामुळं मला तो एक प्लस पॉईंट होता की मला जास्त काही वेगळी प्रिपरेशन करायची नव्हती. जे काही माझे LLBचे सब्जेक्ट्स होते त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेशनने मी स्टडी केला. आणि 2017 साली माझी LLBची एक्झाम झाली. 2017ला मला सनद मिळाली. सनद म्हणजे एक लायसन्स असतं, दॅट इज अ लायसन्स टू प्रॅक्टिस इन ऑल ओव्हर इंडिया. सनद मिळाल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटत होती की आता मी प्रॅक्टिसमध्ये जाईन आणि पुढं काही एज्युकेशन कंटिन्यू करणार नाही. बट मी डिसाईड केलं होतं की मला द्यायचं आहे तर ते ज्युडिशरीज द्यायची आहे. त्यानंतर मग माझं एज्युकेशन साताऱ्याला झालं LLBचं. LLMचं एज्युकेशन त्या काळात साताऱ्याला नव्हतं, त्यामुळे मला LLMच्या एज्युकेशनसाठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या स्टडीजसाठी पुण्याला जाणं मॅन्डेटरी होतं. मग मी पुण्याला ॲडमिशन घेतलं. पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं. तिथे खूप म्हणजे वेगवेगळ्या स्टडीजला मला एक्सपोजर मिळालं, कारण माझं ॲडमिशन होतं बिझनेस लॉला आणि बिझनेस लॉचे सब्जेक्ट आणि काही ज्युडिशरीच्या एक्झामचे सब्जेक्ट हे मॅच होत होते. आणि तिथला सगळ्यात महत्त्वाचं कॉलेजचा स्टाफ एवढा कोऑपरेटिव्ह होता की त्यांनी प्रत्येक सेमिस्टरला मला कॉपरेशन केलं. मला कुठलाही त्रास झाला नाही की 1-2 वर्षामध्ये LL म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि तुम्ही जी एक्झामची प्रिपरेशन करताय हे मॅनेज कसं करायचं हा मला प्रश्न कधीही पडला नाही. सो बिग थँक्स टू ऑल द स्टाफ्स ऑफ माय LLM कॉलेज. त्यानंतर LLMची साईड बाय साईड प्रिपरेशन होत होती. 2018 साल होतं ते. मला असं वाटलेलं की 2017 साली मला सनद मिळाली, 18 साली लगेच JMFCची ॲड येईल आणि मग मी एक्झाम देऊन मोकळी होईल.
पण माझं पॅडलं कसं की 2018 साली काही ॲडव्हर्टाईज आलीच नाही, त्यामुळं मग थोडंसं डिसअपॉइंट झाले होते की या वर्षी पण ॲड नाही, हे वर्ष वाया जाणार. पण एक पॉझिटिव्हली तो घेतला पॉईंट की ठीक आहे, माझं LLMचं फर्स्ट इयर होऊन जातंय, त्यामुळे मग मी LLMच्या फर्स्ट इयरवर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि साईड बाय साईड माझं ज्युडिशरीचा स्टडी सुद्धा चालू ठेवलेला होता. या स्टडीमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे की हा 1 वर्षाचा जो कालावधी होता 2018 मी पूर्ण जसं JMFCचा अभ्यास केला सेम टू सेम त्याच प्रकारे प्रत्येक स्टुडंटनी अभ्यास केला पाहिजे असं मला अजिबातच वाटत नाही. कारण प्रत्येकाची स्टडीची जी स्ट्रॅटेजी असते ती पर्सन टू पर्सन डिफर होत जाते. त्यामुळं मी माझ्या काही टिप्स शेअर करणार आहे, नक्कीच त्या विद्यार्थ्यांनुसार डिफर होत जातील. तर 2018 साली काही ॲड आली नाही. 2019ला जानेवारीमध्ये 190 पोस्टसाठी ॲड आली. त्यामुळं 2017 किंवा 2018 साली जे पण डिसअपॉइंट झालेली मुलं होती ती तर कॉम्पिटिशनमध्ये होतीच. प्लस 2019 साली पास आउट झालेले LLBचे ग्रॅज्युएट्स ते सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये होते. त्यामुळे भयंकर कॉम्पिटिशन असं वाढलेलं होतं. जनरली एवढं कॉम्पिटिशन नसतं. त्यानंतर मग असा विचार केला की ठीक आहे, आता उडी तर घेतली आहे, बघूयात पुढे पोहोच जायचं, लागला तर लागला किनारा असा विचार केला आणि फॉर्म भरला, प्रिलिम्सचा फॉर्म भरला. मला तिथे असं जाणवलं की फक्त आपण जो अभ्यास करतोय तो कुठेतरी अपुरा पडेल. त्यामुळे मी कोचिंगला जॉईन केलं. पुण्यामध्ये BE अवॉर्ड लॉ क्लासेस म्हणून आहेत. महाराष्ट्रात एकमेव क्लास आहे जिथे तुम्हाला ज्युडिशरीचं मला वाटतं चांगल्या प्रकारे एज्युकेशन मिळतं. तिथे गणेश शिरसाट सर आहेत, त्यांच्या हाताखाली मी पूर्णपणे स्टडीला सुरुवात केली आणि साईड बाय साईड माझं LLM सुद्धा चालू होतं. सो माझ्या कुठेतरी स्टडीमध्ये बॅलन्स आलेला होता बऱ्यापैकी. 2019ला फॉर्म भरल्यानंतर लगेच मार्चमध्ये एक्झाम होती. थोडंसं बर्डन होतं की काय होईल प्रिलिम्समध्ये, अवघड जाईल का सोपा जाईल. पण माझ्या सुदैवानं प्रिलिम्स थोडी बऱ्यापैकी गेली होती, त्यामुळे होप्स होते की प्रिलिम्स क्रॅक करेल. या एक्झामच्या 3 स्टेजेस असतात, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्स टोटल 100 मार्काची असते. मेन्समध्ये 2 पेपर असतात, एक सिव्हिलचा आणि एक क्रिमिनलचा, आणि मेन्सचा स्कोअर टोटल 200 मार्काचा असतो. आणि इंटरव्ह्यू ही सगळ्यात लास्ट स्टेज, जी प्रत्येक कॉम्पिटिशन एक्झामचा भागच असतो एक, तो 50 मार्काचा इंटरव्ह्यू आम्हाला होता. तर मग प्रिलिम्स माझी 100 आउट ऑफची क्रॅक झाली आणि मी मेन्ससाठी इन झाले. सो दॅट वॉज द बेस्ट मुवमेंट ऑफ माय लाईफ की मी कुठेतरी फर्स्ट टाइम एक प्रिलिम्स क्रॅक केलेली आहे. खूप आनंद झाला होता त्यावेळेस की झालं, आता इन झाले, इथून पुढे काय सगळं होईल नीट. पण जसं जसं मी मेन्सचा स्टडी करायला लागले त्यावेळेस असं लक्षात आलं की स्टेप बाय स्टेप एक्झाम खूपच टफनेस वाढत चाललेला आहे. जेवढा टफनेस प्रिलिमला होता त्याच्या दुप्पट तिप्पट पद्धतीने हा टफनेस वाढत गेला. आणि मेन्सच्या प्रिपरेशनच्या वेळेस कुठेतरी मला असं वाटलं की आपला जो प्रीचा स्टडी आहे तो तेवढाच अभ्यास करून उपयोगाचा नाहीये. इथे आपल्याला स्टडी आवर्स वाढवले पाहिजेत, इथे आपल्याला स्ट्रॅटेजीमध्ये बदल केला पाहिजे, इथे आपल्याला आपले वीक पॉईंट्स जाणून घेतले पाहिजेत, जे वीक पॉईंट्स तुम्हाला एक्झाममध्ये खूप घातक ठरत असतात. त्यामुळे मी स्वतःवर वर्कआउट करणं बरोबर समजलं. मला त्यावेळेस असं समजून आलं की मेन्स तर पूर्णपणे रिटर्न एक्झामिनेशन आहे आणि रिटर्न एक्झामिनेशन म्हटल्यानंतर तुम्हाला 3 आणि 3 टोटल 6 तासाचा पेपर लिहायचा होता. त्यावेळेस असं लक्षात आलं की आपला स्टॅमिना फक्त 3 तासाचा असतो, कारण जनरली युनिव्हर्सिटीचे जे पेपर असतात ते फक्त 3 तासच कंडक्ट केले जातात आणि ज्युडिशरीचे जे पेपर असतात मेन्सचे ते 3 आणि 3 असा सलग 6 तासाचा पेपर असतो. सो 6 तासाचा तो स्टॅमिना मेंटेन करणं हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं चॅलेंज होतं. मग मी असा विचार केला की आजपासून जर रोज लिहायला सुरुवात केली, कारण माझं लिखाण खूप स्लो होतं आणि मला तेच टेन्शन होतं की जर मला पेपर कव्हर नाही करता आला तर माझ्या डोक्यात किती असलं तरी पण मला लिहिता येणार नाही, मला ते पेपरवर उतरवता येणार नाही. आणि मेन्स पूर्णपणे निखाणाची परीक्षा होती. मग मी त्या दिवसापासून रोज सकाळ संध्याकाळ 2-2 तास डिवोट केले स्टडीसाठी आणि त्यापेक्षा जास्त वेळ रायटिंगचं स्पीड वाढवण्यासाठी डिवोट केला. आणि थँक टू गॉड की माझं रायटिंगचं स्पीड खूप कन्सिडरेबल अमाऊंटने वाढलं आणि एक स्टेज अशी झाली की माझा पेपर 2 तास आणि 45 मिनिटामध्ये कम्प्लीट व्हायचा आणि वरचे 15 मिनिटं काही चुका झाल्या असतील तर त्या करेक्शन करण्यामध्ये माझे निघून जायचे. त्यामुळे अशा प्रकारे मी मेन्सचं प्रिपरेशन केलं होतं. एक्झामचे सेंटर असतात शक्यतो मुंबई पुणे असे नसतात, तर मुंबईला एक सेंटर असतं, औरंगाबादला एक सेंटर असतं आणि नागपूरला एक सेंटर असतं. तर माझं सेंटर तिन्ही पण एक्झामसाठी औरंगाबाद होतं, इंटरव्ह्यू फक्त मुंबईसाठी होतात. तर मग मेन्सच्या प्रिपरेशनच्या वेळेस असं होतं की आता 2 दिवस आधी जाऊन तिथे बसायचं, कारण तुम्ही ज्या सेंटर चूज करता ते सेंटर तुम्हाला एकतर पूर्णपणे नवीन असतं,
तुम्हाला तिथली लोक माहिती नसतात, तुमचं सेंटर कुठे आहे, तुम्ही राहणार कुठे आहात, ह्या सगळ्या गोष्टी टॅली करून तुम्हाला जिथे ज्या हॉटेलमध्ये तुम्ही राहणार आहात ते हॉटेल चेक करायचं असतं. त्यावेळेस मग मी असा विचार केला की आपण 2 दिवस जर आधी जाणार असलो तरच आपलं कुठेतरी माइंड स्टेबल होऊ शकतं. त्यानुसार मग मी एक्झामच्या आधी 2 दिवस औरंगाबादला गेले, एक्झाम सेंटर पाहून आले, एकदम स्टेबल झाले की आता काही नाही, आता जे काय आहे ते 1 वर्षात आपण प्रयत्न केलेले आहेत ते फक्त ह्या 3 आणि 3 6 तासात पेपरवर उतरवायचे आहेत. आणि या तिन्ही स्टेज मधली म्हणजे मेन्स, प्रिलियम्स आणि इंटरव्ह्यू या सगळ्या स्टेजेस मधली सगळ्यात महत्वाची स्टेज असते ती मेन्स. कारण प्रिलियम्स फक्त क्वालिफिकेशनची एक्झाम असते आणि सगळ्याच्या सगळा स्कोर तुमचा ओव्हरऑल जो रँक असतो तो फक्त आणि फक्त मेन्सच्या स्कोरवर डिपेंड असतो. सो माझ्या मनात एकच होतं की जे माझ्या हातात आहे ते मी 100% देणं. कारण इंटरव्ह्यू हा शेवटी नशिबाचा भाग असतो. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी इंटरव्ह्यूला स्कोर किती होईल हे आपण आता सांगू शकत नाही. ऑन द अदर हँड यू कॅन टेल की मला एवढा मेन्समध्ये स्कोर होईल कारण मी जे लिहिलंय ते मला माहिती असणार आहे. मग त्यावेळेस असा विचार केला की ठीक आहे, अभ्यास झालाय, आता आपण 3 तासात पेपर नीट सॉल्व्ह करूयात. पेपर फर्स्ट झाला, पेपर फर्स्ट खूप छान गेला होता. नंतर पेपर सेकंडमध्ये 1 तासाचा वेळ असतो आणि त्या 1 तासामध्ये तुम्हाला जो झालेला पेपर आहे त्याचा न विचार करता नेक्स्ट पेपरचा स्टडी करायचा होता. आणि आमचा पेपर फर्स्टच्या वेळेस असं झालं होतं की थोडासा क्वेश्चन ट्रिकी आले होते, त्यामुळे सगळेजण डिस्कशन ते चालू होतं की याचं आन्सर हे होतं का, त्याचं आन्सर ते होतं का. तर तो जो पिरियड असतो त्याच्यामध्ये तुम्हाला एक टेन्शन येऊन जातं आणि त्या टेन्शनचा परिणाम तुमच्या नेक्स्ट पेपरवर होत असतो. तर मला असं एवढं सांगायचं की जे पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं स्टडी करतात लोक, जर अशा प्रकारची जर एक्झाम असेल तर कधीही तुमच्या शेजारी पाजारी कोणीही मित्रमैत्रिणी असेल गॉसिपिंग अजिबात करू नका. कारण त्याचा अल्टिमेटली नेक्स्ट पेपरवर खूप खूप म्हणजे खूप घातक परिणाम होत असतो. दोन्ही पेपर अतिशय चांगल्या प्रकारे मी लिहिले आणि मेन्सची परीक्षा एकदम छान पार पडली. त्यानंतर मेन्सच्या परीक्षेनंतर रिझल्ट लागायची वेळ होती. त्यावेळेस अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं की आपण मेन्सची एक्झाम क्रॅक करू. कारण जसे युनिव्हर्सिटीला लिहितो पेपर तसे तर यावेळेस नसतातच. शेवटी MPSC आहे. पेपर दिला आणि रिझल्ट आला. रिझल्टमध्ये इन झाले होते. त्यावेळेस इतका आनंद झाला की आपलं 1 वर्षाची मेहनत कुठेतरी सफल झाली आणि इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं होतं. आणि इंटरव्ह्यूसाठी मोजून 15 दिवस राहिले होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक्झॅक्टली एक 3ऱ्या का 4थ्या दिवशी माझा फक्त इंटरव्ह्यू होता. म्हणजे इंटरव्ह्यू सुरू झाल्यानंतर कंटिन्यू ते 15 ते 20 दिवस चालत असतात आणि बरोबर 4थ्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता. सो सगळ्यात जास्त बर्डन पहिला एक 7 ते 8 दिवसांच्या कॅन्डिडेटना असतं की नक्की काय विचारले जातात, कसले क्वेश्चन्स असतात. तर त्या प्रकारचं टेन्शन मला सुद्धा होतं की आता पॅनल काय कसा असेल, पॅनल काय क्वेश्चन विचारतील. जसा MPSCचा पॅनल असतो जे घोड्याच्या नालेच्या आकारासारखे असतात व्ही शेपमध्ये, तर तसा अजिबातही आमचा इंटरव्ह्यूचा पॅनल नसतो. आमच्या इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये हायकोर्ट जजेस असतात आणि MPSCचे मेंबर्स असतात आणि यांच्यासमोर आमचा इंटरव्ह्यू होत असतो. इंटरव्ह्यूच्या दिवशी सुद्धा वेल प्रिपेअर्ड गेलो. एकदम म्हणजे मनामध्ये डाऊट नव्हता, स्वतःवर अजिबात शंका नव्हती की इन होईल का आउट होईल. स्वतःवरच्या नॉलेजवर आणि स्वतःवर जी लॉमध्ये जी 7-8 वर्ष घालवली होती त्याच्यावर विश्वास होता की काहीतरी मी या 7-8 वर्षात काही ना काहीतरी शिकलेच आहे नक्की. आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर इंटरव्ह्यूला फेस केलं. ऑनरेबल जस्टिस बदर सर, बॉम्बे हायकोर्टचे जजेस आहेत, सिटिंग जजेस आहेत, त्यांच्यासमोर माझा इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू एकदम छान झाला. इंटरव्ह्यू झाला ज्या वेळेस मी इंटरव्ह्यूच्या हॉलमधून बाहेर पडले त्यावेळेस मनामध्ये एवढा ठाम आत्मविश्वास होता की इंटरव्ह्यूमध्ये तर मी इन आहे. त्यामुळं त्यानंतर जो रिझल्ट लागण्याचा जो वेळ होता तो एकदम माझा आनंदात गेला. कारण मला माहिती होतं की काही नाही तरी मी 190च्या सीट्समध्ये तरी एका तरी नंबरमध्ये असणार आहे. पण ही गॅरंटी अजिबातच नव्हती की टॉप 10 मध्ये वगैरे लागेल. इव्हन माझे कलिग्सना म्हणायचे की तू लागू शकतेस, पण मला काही तसा कधी विश्वास नव्हता. आणि 21 डिसेंबर 2019ला आमचा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि रिझल्ट डिक्लेअर झाला संध्याकाळी 6 वाजता आणि बरोबर मी पुण्यावरून एक्झॅक्टली घरी आले होते त्या दिवशी आणि PDF फाईल ओपन केली आणि त्यात 7वा का 8वाच नंबर, म्हणजे मी स्क्रोल करताना पण उलटे नंबर स्क्रोल केलेले की आपला नंबर कुठेतरी खाली असेल, पण स्क्रोल करत करत मी पूर्ण टॉप पर्यंत गेले आणि नंबर 8 श्रुती पाटील नाव फक्त बघितलं. मला एवढा आनंद झाला की आपली 2-3 वर्षाची जी मेहनत होती आणि जे LLB ला ऍडमिशन घेतल्यापासूनचे जे स्वप्न होतं की काही नाही तर ह्या बॅकग्राऊंड मधून कोणीही नाही आपल्या घरात, आपल्याला कसलंही लिगल बॅकग्राऊंड नाहीये, आपल्याला गाईड करणार कोण नाहीये, तरी सुद्धा आपण चॅलेंज घ्यायचं, स्वप्न बघायचं, पूर्ण झालं तर खूप चांगलं, नाही पूर्ण झालं तर प्रयत्न करत राहायचं, एवढंच डोक्यामध्ये होतं. आणि सुदैवानं माझी एक्झाम क्रॅक झाली. खूप आनंद झाला होता त्यावेळेस, पण तो 10-15 मिनिटाचा अनुभव
एक फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातो की तुम्ही आतापर्यंत किती मेहनत केलेली आहे, किती स्ट्रॅटेजी वापरल्या आहेत, किती त्रास झालेला होता आणि त्या त्रासाला ओव्हरकम करून तुम्ही ही एक्झाम क्रॅक केलेली आहे. त्यावेळेस एक सॅटिस्फॅक्शन जे असतं ते तुमच्या पॅरेंट्सच्या डोळ्यामधून तर खाली गळतच असतं. प्लस आपल्या मनात सुद्धा एक सॅटिस्फॅक्शन असतं की जो विश्वास ठेवला आपल्यावर तो आपण फुलफिल करून दाखवलेला होता. तर मग अशा प्रकारे मी माझी प्रिपरेशन केली होती. या प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये मला असं सांगायचं आहे की JMFC असो किंवा कुठलीही MPSC UPSCची एक्झाम असो, ही फक्त एक एक्झाम नसते तर ती तुमचं एक कॅरेक्टर बिल्डिंगचं साधन असतं. म्हणजे मला अजून आठवतंय की मी LLB ला जशी फर्स्ट इयरला होते त्याच्यापेक्षा कित्येक पटीने तुमचं नॉलेजमध्ये भर पडत असेल. कारण पुस्तकं हा एकमेव सोर्स आहे ज्याच्यामधून तुमचं इंटेलेक्ट वाढत जातं. बाकी एक्झामच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की भरपूर सोर्सेस आहे जिथून तुम्हाला अभ्यास करता येऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ओव्हरऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बाबतीत म्हणायला गेलं तर सध्याचा एरा तर खूप चांगला आहे की इंटरनेटची ऍक्सेस सगळ्यांना आहे. म्हणजे आधीच्या काळामध्ये असं व्हायचं की बुक्स मिळायचे नाहीत लोकांना, काही प्रॉपर स्टडी मटेरियल्स मिळायचे नाहीत. परंतु इंटरनेट आल्यापासून भरपूर गोष्टी तुमच्या अगदी फिंगर टिपवर आलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यात जास्त उपयोग त्याचा चांगला उपयोग करून घ्या. आणि टेक्नॉलॉजी इज टू सर्व्ह यू अँड नॉट टू डिस्ट्रॉय युअर माइंड, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे माझ्या इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनच्या वेळेस मला तर वाटतंय की मी जवळपास 50 ते 60% स्टडी हा माझ्या इंटरनेटवरून केला होता. कारण बरेचसे ऑनलाईन सोर्सेस तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवून जात असतात. मग त्याच्यामध्ये जर युट्यूब सुद्धा बघितलं तर युट्यूबवर सुद्धा असे बरेचसेच माहितीपूर्वक व्हिडिओ असतात. तर ते बघणे कधी सुद्धा म्हणजे जे यंग स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगते की युट्यूबचा वापर बाकीच्या कारणासाठी न करता या कारणासाठी केला तर नक्कीच तुम्हाला तो स्टडीमध्ये एक महत्वाचा पार्ट ठरू शकतो. या एक्झामच्या प्रिपरेशनच्या बाबतीत मला असं सांगतं की हार्डवर्क हा तर 100% पार्ट करतोच. पण त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल किती प्रामाणिक आहात. आज झोपताना मी उद्याच्या दिवशी काय करणार आहे ह्याचं प्लॅनिंग आजच्या दिवशी माझ्या डोक्यात पाहिजे. म्हणजे माझ्या स्टडीची एक स्ट्रॅटेजी होती की मी पहिल्यांदा आवरली प्लॅनिंग केलं, तासाचं मी प्लॅनिंग केलं की मी या तासाला काय करणार आहे, त्या तासाला काय करणार आहे, 10 वाजता काय करणार आहे, 11 वाजता काय करणार आहे, 12 वाजता काय करणार आहे. त्यानंतर मी डेचं प्लॅनिंग केलं की मी आज ह्या दिवशी काय करणार आहे, मी त्या दिवशी काय करणार आहे. म्हणजेच मी आवरली प्लॅनिंग केलं, मी डेली प्लॅनिंग केलं, मी वीकली प्लॅनिंग केलं, मी मंथली प्लॅनिंग केलं आणि अल्टिमेटली मी पूर्ण वर्षाचं प्लॅनिंग केलं. आणि ह्यामुळेच मला फायदा काय झाला की मला काय कम्प्लीट करायचं राहिलंय हे माझ्या डोक्यामध्ये क्लिअर कट त्याचा पिक्चर तयार व्हायचा. आणि माझ्या दिवसाच्या स्ट्रॅटेजीमध्ये एक महत्वाची गोष्ट होती की मी एक छोटी डायरी मेंटेन करायची. म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मी किती प्रोडक्टिव्ह वर्क केलेला आहे आणि किती टाइम यूज केलेला नाहीये किंवा तो खूपच म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह कामामध्ये यूज केलेला आहे याची मला जाणीव झाली. आणि त्याच्यात सगळ्यात जास्त प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल. तर मला असं वाटतं की ज्या पण स्टुडंटना खरं सिरियसली ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायची आहे तर तुम्ही त्या गोष्टींपासून लांब राहा ज्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात. मी असं नाही म्हणणार की तुम्ही मोबाईल 100% त्याच्यापासून लांब राहा, पण काही जे सोशल मीडिया साईट्स आहेत जिथून तुम्हाला तुमचं माइंड डिस्ट्रॅक्ट होतं. इव्हन मी असं सांगते की काही सोशल मीडिया साईट्स आहेत जिथून तुमचा मेंटल व्ह्यू तसा तयार होत असतो. इव्हन आपण ज्या पॉलिटिकल न्यूज बघत असतो त्या न्यूज तुमच्या माइंडवर कुठेतरी इम्पॅक्ट करत असतात आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये ते तुम्हाला क्वेश्चन आले जातात त्यावेळेस तुमचा व्ह्यू तसा बनत जातो. सो तुमचं माइंड नेहमी न्यूट्रल राहिलं तर तुम्हाला कुठेतरी त्याचा फायदा होत असतो आणि तुमच्या विचारांची क्षमता सुद्धा त्यानुसार वाढत जात असते. रिस्क नावाचा फॅक्टर हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा पार्ट आहे की या परीक्षेमध्ये मी यावर्षी क्रॅक होईनच की नाही हे कोणीही फिक्स सांगू शकत नाही. सो यू विल हॅव टू टेक रिस्क, यू विल हॅव टू गिव्ह चान्स टू युअर सेल्फ. आणि इथं 100% यश मिळेल याची गॅरंटी नसते. पण तुमच्यामध्ये जर कन्सिस्टन्सी असेल, तुमच्यामध्ये हार्डवर्क करण्याची कॅपॅसिटी असेल, तुमच्यामध्ये ऑनेस्टी असेल आणि स्वतःबद्दल ऑनेस्टी पाहिजे ती. दुसऱ्याला कुणातरी सांगायचंय की मी 10 तास अभ्यास केला, मी 12 तास अभ्यास केला म्हणून अजिबातही अभ्यास करायचा नाही. तो ॲट द एंड ऑफ द डे यू आर अँसरेबल टू युअर सेल्फ अँड नॉट एनीबडी. कारण तुम्ही वयाच्या त्या वळणावर असता जिथे तुम्ही स्वतः सोडून कुणालाही अँसरेबल नसता. त्यामुळे या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असताना असा अभ्यास करायचा की ॲट द एंड ऑफ द डे असं गिल्ट नाही वाटलं पाहिजे की मी आज दिवसभरात काहीच केलेलं नाहीये. सो इट इज ऑल अबाउट हार्डवर्क, ऑनेस्टी विथ युअर सेल्फ, रिस्क टेकिंग कॅपॅसिटी तर आहेच आणि शेवटी सगळ्यात जास्त कन्सिस्टन्सी महत्वाची असते. स्टुडंट्सला मी असं सांगेन की डेली न्यूजपेपर रिडिंग ठेवा. कारण सर्वच जण लिगल बॅकग्राऊंडचे असतील असं नाही.
आज झूम मिटिंगला जे पण जॉईन झालेलं आहे त्याच्यामधले बरेचसे स्टुडंट MPSC किंवा UPSC ॲस्पिरंट असतील, राज्यसेवा किंवा प्रशासकीय सर्व्हिसेस ज्या वेगवेगळ्या आहेत तिथे अपिअरिंग होणारे असतील. तिथे सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो की आपला करंट अफेअर्सचा पार्ट. तर त्या करंट अफेअर्ससाठी मला वाटतं की डेली न्यूजपेपर रीडिंग पाहिजे. मी स्वतः द हिंदू वाचायचे आणि इंडियन एक्सप्रेस हे 2 न्यूजपेपर मी स्वतः रेफर करेन तुम्हाला की ते नक्की चांगले आहेत आणि क्वालिटी न्यूज येत असतात त्याच्यामध्ये. इंटरनेटचा वापर पॉझिटिव्हली करा. निगेटिव्हली केला तर अल्टिमेटली तुमचं माइंड त्याच्यामुळे करप्ट होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा एक हॉबी तुमच्या लाईफमध्ये असावी. कारण हा प्रश्न तुम्हाला असा पडेल की काही हॉबी नसली तर काही चालत नाही का? तर हॉबी याच्यासाठी असावी की कधी-कधी काय होतं, मुलं 10-10 तास, 12-12 तास अभ्यास करत असतात आणि मग एक स्टेज अशी येते की काही जरी वाचलं तरी ते डोक्यात जात नाही. तर अशा वेळेस तुम्हाला ती हॉबी तुम्हाला उपयोगाला येते. तर मग तशी एखादी तरी हॉबी आयुष्यात असावी असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे नक्कीच तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढत जाते. आणि नेव्हर स्टार्ट युअर डे विदाऊट एनी गोल. उद्या काय करायचं हे